नमो बुद्धाय, जय भीम. मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर येथील भीमटेकडीच्या इथे बुद्ध विहार पाहण्यासाठी. बुद्धांची जी मूर्ती पाहायला मिळते ही महापरिनिर्वाण या मुद्रेमध्ये मूर्ती पाहायला मिळते. इथे साईडला आपल्याला एक छोटंसं लहान आकाराचं विहार देखील पाहायला मिळतं. तिथे देखील खूप सुंदर अशी बुद्धांची मूर्ती आहे. इथे समोर जर आपण बघितलं इथे फाउंटेन आहे आणि बुद्धांची ही मूर्ती पाहायला मिळते. इथे डाव्या साईडला आल्यानंतर आपल्याला बुद्ध विहार पाहायला मिळतो. या ठिकाणी खूप सुंदर अशी पांढरी शुभ्र रंगाची गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते. या मूर्तीमध्ये बुद्धांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतं. ही गौतम बुद्धांची मूर्ती आपण पाहिली ही मूर्तीची मुद्रा ही भूमिस्पर्श मुद्रा आहे. तर आपल्या सोबत आहे कृष्ण भाऊ देखील आहेत आणि त्यांचे सोबत त्यांची फॅमिली देखील आलेली आहे आणि युगान देखील आहे, तो देखील आपल्या फॅमिली सोबत आलेला आहे. तरी जी मूर्ती आहे ही संपूर्ण फायबर मध्ये तयार करण्यात आलेली आहे. तरी मूर्ती आपण आता आतून पाहणार आहोत. खूप सुंदर अशी मूर्ती इथे तयार करण्यात आलेली आहे. इथे जर आपण गौतम बुद्धाची मूर्ती बघितली, ही जी मूर्ती आहे ही महापरिनिर्वाण या मुद्रेमध्ये मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. ही मूर्ती संरक्षित ठेवण्यासाठी संपूर्ण एक काचेमध्ये मूर्ती इथे ठेवण्यात आलेली आहे. हे बघा, वरचा भाग ओपन ठेवण्यात आलेला आहे, पण पावसाळ्यामध्ये वगैरे इथे छत्र वगैरे टाकलं जात असणार. मूर्तीच्या पाठीमागे साईडला जर बघितलं आपल्याला धम्मचक्र पाहायला मिळतो. हे धम्मचक्र आपल्याला भूतलेणीवरती आपण जेव्हा गेलो होतो जुन्नर येथील पुण्यातील जुन्नर येथील आपल्याला जे बौद्ध विहार आहेत त्याच्यावरती आपल्याला असं धम्मचक्र पाहायला मिळतं. हे धम्मचक्र आपल्याला भारताच्या झेंड्यावरती देखील आपल्याला पाहायला मिळतं. आज आपण ते अशोक चक्र म्हणून म्हणतो. खूप सुंदर अशी ही मूर्ती इथे तयार करण्यात आलेली आहे. हे बघा, या ठिकाणी बुद्धांचा उजवा हात आपल्याला पाहायला मिळतोय. महापरिनिर्वाण मुद्रेमध्ये ही जी मूर्ती आहे, हे बघा, बुद्धांनी इकडे डोकं ठेवलेलं आहे आणि डोक्याच्या बाजूला बुद्धांचा उजवा हात इथे पाहायला मिळतो. बुद्धांच्या उजव्या हातावर जर आपण बघितलं, 5 बोटांवरती आपल्याला धम्मचक्र पाहायला मिळतं. आणि इथे जर आपण पाहिलं, हाताच्या मधोमध आपल्याला देखील इथे धम्मचक्र पाहायला मिळत आहे. मूर्ती आपण बघू शकतो किती लांबीला मूर्ती आहे. पण इथून जर बघितलं पायापासून तर बुद्धांच्या डोक्यापर्यंत जवळजवळ लांबीला ही मूर्ती 40 फूट आपल्याला दिसून येते. मूर्तीची जर हाईट बघितली, ही हाईट आहे ही 10 फुटाची हाईट आहे. मूर्तीच्या डाव्या साईडला जर बघितलं, इथे आपल्याला बोधिवृक्ष पाहायला मिळतो. या बोधिवृक्षाखाली आपल्याला गौतम बुद्धांची लहान आकाराची मूर्ती इथे पाहायला मिळते. भीम टेकडीवरील जे आपण बुद्ध विहार पाहिलं, त्या टेकडीच्या पायथ्याशी उजव्या साईडला आपल्याला जी खदारीचं जे डोंगर आहे आज पूर्ण पोखरलेलं आहे, तिथेच पाणी साचलेलं आहे. त्या पाण्यामध्येच आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते. हे बघा, खूप सुंदर अशी गौतम बुद्धांची फायबरची मूर्ती इथे तयार करण्यात आलेली आहे. तर आपण या साईडून मूर्ती पाहूया. तिकडे जाण्यासाठी रस्ता वगैरे नाहीये. उन्हाळ्यामध्ये हा पाणी वगैरे जेव्हा कमी होत असेल तर आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. आणि पावसाळ्यामध्ये जर आपण बघितलं, आता पावसाळा संपलेला आहे, पाण्याची हाईट कमी झालेली आहे, पाण्याची पातळी कमी झालेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला पाणी कमी दिसतंय. ज्या चौथऱ्यावरती गौतम बुद्धांची मूर्ती तयार करण्यात आलेली आहे, चौथऱ्याची जर आपण लेवल पाहिली तर पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी खूप वरपर्यंत येत असेल. कमळाच्या फुलावरती गौतम बुद्धांची मूर्ती आहे. हे खदानीचा भाग होतं. या ठिकाणी पूर्ण खडक फोडले गेलेला आहे. त्यानंतर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी एक नैसर्गिक तळा तयार झालेला आहे. या ठिकाणी पाणी आपल्याला साचलेलं पाहायला मिळत आहे. आणि ह्याच अशा नैसर्गिक ठिकाणी आपल्याला
गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते. आपण जर भीमटेकडीकडे जात असाल तर उजव्या साईडला आपल्याला भीमटेकडीच्या पायथ्याशी आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती इकडे पाहायला मिळते. आपण नक्की इथे सर्वांनी भेट द्या.